Good morning, all of you. In last lecture, we have studied the rectifier. In a rectifier, we have studied half wave rectifier, then full wave rectifier with center tap, and full wave bridge rectifier that we have studied. Then next we have studied that is. Then we have studied the circuit diagram of half wave rectifier, then full wave center tap rectifier, and bridge rectifier. So in half wave rectifier, we connect only one diode that conducts only for a positive half cycle. So in positive half cycle, diode D conducts, and in negative half cycle there is no negative half cycle, that is waveform is clipped. Then in full wave center tap rectifier, we have used two diodes, that is diode D1 and D2. So diode D1 and D2 conducts alternately. So D1 conducts for positive half cycle and D2 conducts for negative half cycle. So alternately D1, D2, D1, D2 conducts alternately. Then in full wave bridge rectifier, we used four diodes. So these four diodes conducts, that is D1 and D3 for positive half cycle, and D2 and D4 for negative half cycle. Mm, then uh, in half wave rectifier, we have studied the characteristics of half wave rectifier, full wave rectifier, then bridge rectifier. According to characteristics, we have compared half wave rectifier, that is ripple factor, then efficiency, rectification efficiency, then ripple frequency, then transformer utilization factor, form factor, and peak factor, that we have compared on the basis of characteristic of each type of rectifier. Then next point that we will study in this chapter, that is uh, filters. So हाफ वेव रेक्टिफायर, फुल वेव रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर लक्षात आलं असेल तर फिल्टर जे आहे ते लगेच लक्षात येईल. सो फिल्टर, बिफोर स्टडिंग फिल्टर, वी नो the basic block diagram of regulated power supply. So regulated power supply means what? That is when we have to design any electronic circuit, that time we require, that is most important part is power supply. की आपण कोणतीही एखादी ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट तुम्ही परचेस करता किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस असतील तर त्याच्यामध्ये मेन फॅक्टर जो आहे तो तुमचा काय असतो? पॉवर सप्लाय. तर पॉवर सप्लाय मध्ये पण दोन टाईपचे पॉवर सप्लाय असतात. फर्स्ट वन इज रेग्युलेटेड पॉवर सप्लाय अँड सेकंड वन इज अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय. सो वी हॅव टू स्टडी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. तर रेग्युलेटेड पॉवर सप्लाय मीन्स व्हॉट? की आउटपुट व्होल्टेज तुमचं काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. दॅट इज रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. तर आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट मीन्स व्हॉट? की सपोज तुम्हाला सर्किटमध्ये 5 व्होल्ट, 10 व्होल्ट किंवा 12 व्होल्ट, 18 व्होल्ट व्होल्टेजची काय असणार आहे? रिक्वायरमेंट असणार आहे. अकॉर्डिंग टू दॅट आपण काय करणार आहे? तर व्होल्टेज जे आहे ते सर्किटमध्ये काय करणार आहे? कॉन्स्टंट व्होल्टेज जे आहे सर्किटमध्ये प्रोव्हाइड करण्याचं फंक्शन जे आहे विथ द हेल्प ऑफ रेग्युलेटेड पॉवर सप्लाय काय करणार आहे आपण? सर्किटमध्ये कॉन्स्टंट व्होल्टेज जे आहे ते प्रोव्हाइड करणार आहे. सो कॉन्स्टंट व्होल्टेज प्रोव्हाइड करण्यासाठी सर्किट डायग्राम जे आहे, बेसिक ब्लॉक डायग्राम जे आहे ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर याच्यामध्ये एसी लाईन, दॅट इज एसी इनपुट सिग्नल दॅट इज गिव्हन टू द ट्रान्सफॉर्मर. तर एसी सिग्नल जो आहे दॅट इज नथिंग बट दिस इज अल्टरनेटिंग सिग्नल. So this alternating signal we will give to the transformer. So this transformer is nothing but we use step up or step down transformer in the circuit. तर याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला काय करणार आहे आपण? एसी सिग्नल देणार आहे, दॅट इज 230 व्होल्ट 50 हर्ट्जचा. तर इथं हा अल्टरनेटिंग सिग्नल जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. देन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी टर्मिनलच्या अक्रॉस काय केलेलं आहे? इथं रेक्टिफायर कनेक्टेड आहे. तर रेक्टिफायर आपण स्टडी केलं की रेक्टिफायर काय करणार आहे? एसी
चं कन्वर्जन DC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करणार आहे, रेक्टिफायर सर्किट जे आहे ते आपण सर्किटमध्ये कनेक्ट करणार आहे. सो रेक्टिफायर दॅट इज हाफ वेव्ह रेक्टिफायर यूज करणारे, फुल वेव्ह सेंटर टॅप असेल किंवा ब्रिज रेक्टिफायर जो आहे सर्किटमध्ये कनेक्ट करणारे, आणि अकॉर्डिंग टू दॅट आपण रेक्टिफायर जो आहे तो सर्किटमध्ये कनेक्ट करणारे. देन आउटपुट ऑफ रेक्टिफायर दॅट इज गिव्हन टू द फिल्टर. सो नाव रेक्टिफायरच्या आउटपुटला आता आपण काय करणार आहे, रेक्टिफायरच्या डायग्राम स्टडी करणार आहे. हाफ वेव्ह असेल, फुल वेव्ह सेंटर टॅप असेल किंवा ब्रिज रेक्टिफायर असेल, त्याच्या अक्रॉस काय करणार आहे, फिल्टर सर्किट जे आहे ते कनेक्ट करणार आहे. सो फिल्टर सर्किट इज नथिंग बट दॅट इज यूज्ड फॉर जनरेटिंग pulsating DC output that is called as a filter. So this is the output of filter. This graphical representation represents the shape of filter. Then next is voltage regulator. That is regulation part. Regulator circuit is shown here. So regulator that is used for generating constant output voltage, that is regulator. So here output waveform is represented as a constant. की सपोज सर्किट मध्ये आपल्याला 5 व्होल्टची रिक्वायरमेंट असेल तर सर्किट मध्ये काय की कॉन्स्टंट 5 व्होल्ट सप्लाय जो आहे तो सर्किटला प्रोव्हाइड केला जाणार आहे. तर रेग्युलेटेड पॉवर सप्लाय डिझाईन करण्यासाठी लागणारे कंपोनंट जे आहे ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, फिल्टर, रेग्युलेटर वरून तुम्ही काय करणार आहे, रेग्युलेटेड पॉवर सप्लाय जो आहे तो डिझाईन करता. सो रेग्युलेटेड पॉवर सप्लाय मध्ये इनपुट जे आहे दॅट इज इन AC फॉर्म अँड आउटपुट इज इन DC फॉर्मॅट. सो AC signal that is given to the primary winding of this transformer, and across the secondary winding of transformer we will connect rectifier circuit. So the function of rectifier that is used for converting this AC signal into DC format. That is, if half wave rectifier, then only positive half cycle present, negative is clipped, then again positive. If bridge rectifier or center tap rectifier, then positive half cycle is present as well as negative half cycle is present. Only in center tap rectifier, D1 conducts for positive half cycle, D2 conducts for negative half cycle. That is D1, D2, D1, D2, that alternately works in center tap rectifier, and in bridge rectifier we use 4 diodes. So the 4 diode that is D1 and D3 conducts for positive half cycle, and then again D2 and D4 that conducts for negative half cycle. That is the output of rectifier which we will give to the filter circuit. So this filter circuit generate or gives pulsating DC output. That is, we will study different types of filter circuit, that is capacitor filter, inductor filter, then LC filter, CLC filter, that is nothing but pi filter. So the types of filter we will study. Then output of filter that is given to the regulator. So regulator is nothing but it is constant power supply IC. So according to voltage range we will select particular type of IC. Suppose we have to generate 5 volt supply, then in market that is 7805 IC is available for positive supply voltage. If we require negative voltage, then 79 series that we will require for a negative voltage. तर रेग्युलेटर जो आहे तो सर्किट मध्ये कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज प्रोव्हाइड करण्यासाठी काय केलेलं आहे, रेग्युलेटर IC जी आहे ती आपण सर्किट मध्ये यूज करतो. सो द आउटपुट ऑफ regulated across this regulator load resistance is connected, that is nothing but for current limiting purpose. Then this is constant output voltage, that is the block diagram of regulated power supply. Then next simple block diagram in our day to day life we use battery charger. So the battery charger is indicated inside battery charger. There is same components we use
फॉर द डिझायनिंग पॉवर सप्लाय, की आपण काय करतो मोबाईलसाठी तुम्हाला काय बॅटरी चार्जर तुम्ही यूज करता, की तुमचा चार्जर जो आहे की AC व्होल्ट वरती वर्क होतो, बट आउटपुट जे आहे की तुमची मोबाईलमध्ये आउटपुट जे आहे DC आउटपुट वरती काय केलं जातं, तुमचा मोबाईल जो आहे तो वर्क होतो. तर DC आउटपुट मीन्स व्हॉट, की एक्सटर्नल सोर्स वरून काय करतो आपण, एक्सटर्नल सोर्स किंवा चार्जर यूज करून काय करतो मोबाईल जो आहे तो चार्जिंग करतो. तर सेम फक्त मोबाईलच्या आतमध्ये जे चार्जरच्या आतमध्ये जे पॉवर सप्लाय साठी सर्किट जे डिझाईन केलेलं असतं त्याची इंटरनल ब्लॉक डायग्राम जी आहे ती डिझाईन केलेली आहे. सेम ब्लॉक डायग्राम आहे की हा ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरला काय करणार आहे, प्रायमरी वाइंडिंगला AC व्होल्टेज दॅट इज साइन वेव्ह फॉर्म जे आहे इनपुट प्रोव्हाइड करणार आहे. देन सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस ट्रान्सफॉर्मरच्या रेक्टिफायर कनेक्टेड आहे, की रेक्टिफायर सांगितलं हाफ वेव्ह असेल, फुल वेव्ह असेल किंवा ब्रिज रेक्टिफायर असेल. तर रेक्टिफायर काय करणार आहे, AC क्वांटिटीचं कन्वर्जन DC मध्ये करणार आहे. देन दॅट DC आउटपुट we will give to the filter circuit. So filter circuit generates pulsating DC output, and then that is given to the व्होल्टेज रेग्युलेटर. तर व्होल्टेज रेग्युलेटरला काय केलं जाणार आहे, पल्सेटिंग DC आउटपुट व्होल्टेज जे आहे ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर व्होल्टेज रेग्युलेटर काय करणार आहे, सर्किटमध्ये कॉन्स्टंट DC आउटपुट व्होल्टेज जे आहे प्रोव्हाइड करण्याचं फंक्शन जे आहे व्होल्टेज रेग्युलेटर परफॉर्म करणार आहे. लोड रेजिस्टन्स जो आहे दॅट इज युज्ड फॉर करंट लिमिटिंग पर्पज साठी काय केलेलं आहे, तर रेजिस्टन्स जो आहे दॅट इज कनेक्टेड. Then next is व्हॉट इज इन काही वेळा क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला 2 मार्क्स साठी क्वेश्चन जो आहे तो थेरी एक्झामिनेशन मध्ये विचारला जायचा. व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ फिल्टर इन रेक्टिफायर सर्किट. तर फिल्टरची की रेक्टिफायर सर्किट मध्ये गरज काय असते, तर त्यासाठी नेसेसिटी इज नथिंग बट नीड ऑफ फिल्टर इन रेक्टिफायर सर्किट. सो की आता फंक्शन तुम्हाला सांगितलं रेक्टिफायरचं, दॅट इज when the pulsating DC output after rectification, so that nearly constant DC voltage is supplied to the load. The pulsating output of the rectifier has an average DC value and AC portion that is called as a ripple voltage. तर मेन नेसेसिटी काय फिल्टर सर्किट मध्ये, दॅट की फर्स्ट फंक्शन जे आहे दॅट इज इट प्रोव्हाइड्स pulsating DC output voltage after rectification process. That is the main need. Then second need is that is pulsating output of the rectifier has an average DC value and an AC portion that is called as a ripple voltage. That is this filter circuit provides ripple voltage in the circuit. That is ripple voltage is provided by using the rectifier which has average DC value and AC portion that is called as a ripple voltage. So this is the basic need of filter in the rectifier circuit. Then again the same function is mentioned here, that is for obtaining DC voltage which contains AC component. So AC components is nothing but that is called as a ripple. Then the filter circuit is needed to remove ripple from DC output voltage, so that output voltage across the load will be regulated and the filter circuit is connected between load and output of the rectifier. तर याच्यामध्ये की फिल्टरची नेसेसिटी मध्ये नेक्स्ट फंक्शन जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे की DC व्होल्टेज जे आहे ते मिळण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, सर्किटमध्ये फिल्टर सर्किट जे आहे ते यूज करणार आहे विच कंटेन्स AC कंपोनंट. तर AC कंपोनंट इज नथिंग बट रिपल सिग्नल. तर रिपल्स मीन्स व्हॉट, की तुमच्या सर्किटमध्ये काय होणार आहे की ओरिजिनल सिग्नल मध्ये काही अनवॉन्टेड सिग्नल जनरेट होणार आहे, दॅट इज नथिंग बट रिपल. सो तर रिपल कंटेंट जे आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहे, सर्किटमध्ये फिल्टर जो आहे फिल्टर कनेक्ट करणार आहे जेणेकरून आउटपुट जे आहे ते तुमचं कॉन्स्टंट मिळणार आहे. तर फिल्टर सर्किट जे आहे तर आउटपुट आणि लोड च्या अक्रॉस इन बिटवीन काय करणार आहे, फिल्टर जे आहे ते आपण
सर्किट मध्ये कनेक्ट करतो. देन नेक्स्ट इज टाइप्स ऑफ फिल्टर. सो टाइप्स ऑफ फिल्टर, that is C filter, L filter, LC filter and pi filter. That are the types of filter. So the different types of filter are C filter, then next one is L filter, LC filter and pi filter. So LC filter is nothing but what? That is a capacitor filter, that is capacitor input filter. Then second type is L filter. So L filter is nothing but choke input filter, or it is also called as a series inductor filter. Then next type is LC filter, that is L means inductor filter and C means capacitor filter, that is the combination of LC filter. Then next type is pi filter. So pi filter we will design by using combination. हॅलो हॅलो, आवाज येतोय ना सगळ्यांना? तर आपण ब्लॉक डायग्राम जी आहे रेग्युलेटेड पॉवर सप्लायची स्टडी केली. तर रेग्युलेटेड पॉवर सप्लायची डायग्राम लक्षात आली. तर रेग्युलेटेड पॉवर सप्लाय मीन्स व्हॉट, की सर्किट मध्ये तुम्हाला काय कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज जनरेट करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, तर रेग्युलेटेड पॉवर सप्लाय जो आहे तो यूज करतो. तर त्यासाठी कंपोनंट्स सांगितले, प्रत्येक ब्लॉकचं फंक्शन सांगितलं, की त्याच्यामध्ये फिल्टर, रेक्टिफायर आणि व्होल्टेज रेग्युलेटर तीन ब्लॉक जे आहे ते आपण यूज करणार आहे. तर रेक्टिफायर कशासाठी यूज करणार आहे, एसी क्वांटिटीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करणार आहे, रेक्टिफायर जो आहे तो सर्किट मध्ये कनेक्ट करणार आहे. देन फिल्टर, तर फिल्टर जो आहे दॅट इज युज्ड फॉर जनरेटिंग पल्सेटिंग डीसी आउटपुट व्होल्टेज. तर फिल्टर सर्किट जे आहे ते यूज करणार आहे. देन नेक्स्ट कंपोनंट जो आहे व्होल्टेज रेग्युलेटर, दॅट इज व्होल्टेज रेग्युलेटर आयसी जी आहे ते आपण काय करतो, सर्किट मध्ये यूज करतो. तर व्होल्टेज रेग्युलेटरचं फंक्शन काय आहे, की व्होल्टेज रेग्युलेटर जो आहे तो कॉन्स्टंट सर्किटमध्ये आउटपुट व्होल्टेज, की आपण आयसी जे आहे मार्केटमध्ये सिलेक्ट करतो. जर 5 व्होल्टचं आपल्याला रिक्वायरमेंट असेल तर 7805, 10 व्होल्ट असेल तर 7810. तर आउटपुट व्होल्टेज रेटिंग वरती काय असतात, तर मार्केटमध्ये आयसी ज्या आहे त्या अवेलेबल असतात. दॅट इज व्होल्टेज रेग्युलेटर ब्लॉक जो आहे तो मेन्शन केलेला आहे. देन फिल्टर, की फिल्टरची नीड सांगितली. तर बेसिक नीड काय फिल्टर सर्किटची, की आपण फिल्टर सर्किट जे आहे कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज जे आहे सर्किटमध्ये जनरेट करण्यासाठी, दॅट इज पल्सेटिंग डीसी आउटपुट व्होल्टेज जनरेट करण्यासाठी काय करणार आहे, सर्किटमध्ये फिल्टर जो आहे तो कनेक्ट करणार आहे. तर फिल्टरची बेसिक नीड सांगितली, त्याच्यामध्ये की फंक्शन सांगितलं, की फिल्टर जो आहे की याच्यामध्ये रिपल, तर रिपल इज नथिंग बट काय, की अनवॉन्टेड सिग्नल जो आहे तो तुम्ही काय करणार आहे, फिल्टर करणार आहे. तर फिल्टर मीन्स की सपोज एक्झाम्पल घ्या, की वॉटर असेल की त्याच्यामध्ये की तुम्ही काय करता, तर फक्त फिल्टर मीन्स काय, की तुमचं ओरिजिनल सिग्नल जो आहे तो फक्त तुमचा कॅप्चर केला जाणार आहे आणि बाकीचा अनवॉन्टेड पोर्शन जो आहे तो काय केला जातो फिल्टर मध्ये, तर रिमूव्ह केला जातो. दॅट इज फिल्टर सर्किट. तर त्याच्यामध्ये आपण 4 टाईपचे फिल्टर जे आहे ते स्टडी करणार आहे. सी फिल्टर मीन्स कॅपॅसिटर फिल्टर. देन नेक्स्ट इज एल फिल्टर, दॅट इज इंडक्टर फिल्टर. देन एलसी फिल्टर आणि पाय फिल्टर. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट टाइप जो आहे कॅपॅसिटर फिल्टर स्टडी करणार आहे. दॅट इज सी फिल्टर विथ हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर HWR मीन्स हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर फर्स्ट टाइप जो आहे फिल्टरचा आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ कॅपॅसिटर फिल्टर जे आहे ते स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये बघा आता
डायग्राम लक्षात घ्या की सेम वर्किंग आपण स्टडी केलेलं आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरचं. याच्यामध्ये वर्किंग नोट करताना आपण सेम वर्किंग नोट करणार आहे. दॅट इज दिस इज ट्रान्सफॉर्मर. Across the primary winding of this transformer, we will provide AC input signal, that is sine waveform is given as a AC input signal. Then across secondary winding, that is rectifier circuit is connected, that is half wave rectifier circuit is connected across the secondary winding of transformer. So the function of this half wave rectifier is convert AC quantity into DC quantity. So this half wave rectifier, that is only one diode is used in circuit which conducts only for positive half cycle. There is negative half cycle is absent. Then the output of filter, rectifier, that is connected to capacitor filter. So here the capacitor is connected. So this capacitor filter that functions, तर कॅपॅसिटरचं फिल्टरचं फंक्शन काय, that is used for charging and discharging purpose. We use capacitor filter. Then across the output of rectifier and filter circuit, load resistance is connected, and according to that we will get DC output voltage, that is the C filter with half wave rectifier. So this is a simple diagram, that is capacitor filter with half wave rectifier. Same here with graphical diagram again shown here, that is half wave rectifier using capacitor filter. तर कॅपॅसिटर फिल्टरचं मेन फंक्शन काय, फंक्शन लक्षात ठेवायचं.